जीवापाड प्रेम करायचे. मात्र आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत. ही भावना आपण पाहतो. आहेत साहेब, दादा आहेत आमच्या. दादांना कुठं नका नेऊ साहेब. दादा कुठे नाही गेले साहेब. दादा कुठे नाही गेले. आमचा नेता कुठे गेला. दादा 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 कुठे गेले. आहो साहेब जाऊ द्या. साहेब जाऊ द्या साहेब. कार्यकर्ते जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, कारण दादा आपल्यामध्ये नाहीत. ही भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावण्यासारखी आहे. आणि आपण पाहतोय की कार्यकर्त्यांना या ठिकाणी हंबरडा जो आहे तो फोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय की दुःखद असा प्रसंग आहे. अजित पवारांचं निधन झालेलं आहे. ही भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावणार आहे. आणि आपण पाहतो की या ठिकाणी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल हे सगळी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. दादांचं पार्थिव ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्या रुग्णालयाच्या बाहेर अशी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. तर आक्रोश आणि दुःख आहे दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, त्या ठिकाणच्या प्रत्येक रहिवाशाचं. अजित पवार यांचा उल्लेख अजित पवार असा कधीच केला गेला नाही. त्यांना नेहमी दादा म्हणूनच संबोधलं गेलं. दादा म्हणजे आपला भाऊ, दादा म्हणजे कुटुंबामधली मोठी व्यक्ती. आणि मोठी व्यक्ती आणि दादा असं मानूनच प्रत्येक जण त्यांच्याकडे येत असे. पाली चाकणकर या सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. त्यांच्यासाठी देखील एक मोठा धक्का, सगळ्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी खरं तर हा एक मोठा धक्का. राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यानंतर खरं तर दादांनी ही धुरा हाती घेतली आणि आत्ता कुठे या सगळ्यावर दादांची कमांड होत होती. त्यानंतर कुटुंब म्हणून पवार कुटुंब एकत्र होतच, मात्र दोन राष्ट्रवादी एकत्र होणार आणि पुन्हा एकदा ती ताकद दिसणार असं चित्र असतानाच दादा अर्ध्यातूनच इथून सोडून गेले. अजित पवारांनी राजकारणामधले अनेक चढउतार पाहिलेले आहेत. हट्टी स्वभाव म्हणून पाहिलं जायचं त्यांच्याकडे. एक खूप चांगला सेन्स ऑफ ह्युमर त्यांच्याकडे होता, प्रेझन्स ऑफ माइंड होता. वेळ आणि शब्द पाळण्याबाबत काटेकोर आणि करड्या आवाजाचे आणि दर्शनी अत्यंत कठोर पण अंतरी जिव्हाळा असलेले एक वेगळंच व्यक्तिमत्व म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच विषय. आणि आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांबरोबरचा त्यांचा संवाद थोडासा धाकदपटचा देणारा असला तरी त्यामध्ये एक प्रेम सुद्धा डोकावायचं. त्यामुळे दादा अगदी काहीही बोलले तरी सुद्धा. ही पिंकी माळी आहे, केबिन क्रू आहे अजित पवार यांच्या जेटमधली. या अपघातामध्ये सगळ्यांचाच मृत्यू झालेला आहे. ही पिंकी माळी आहे जी अजित पवार यांच्यासोबत या जेटमध्ये होती, केबिन क्रू होती ती यामध्ये. आणि केबिन क्रूचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर मुंबईमध्ये मुंबई पोलिसात असलेले विदेश जाधव यांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे. अजित पवार प्रचारासाठी म्हणून जात होते आणि त्या जेटमध्ये त्यांचे OSD किंवा केबिन क्रू पायलट. बारामतीमध्ये अजित पवारांच्या बारामतीमध्ये त्यांची ही सभा होती आणि त्या ठिकाणी हे प्लेन क्रॅश झालं आणि दुर्दैवानं यामध्ये अजित पवारांचा देखील मृत्यू झाला. अजित पवार यांनी वयाची 60 जरी ओलांडलेली असली तरी त्यांचा उत्साह हा तरुणाला सुद्धा लाजवेल असाच पाहायला मिळालेला आहे. पहाटेच्या वेळेला सकाळी 6 वाजता बारामतीमध्ये जो विमान अपघात झाला यामध्ये क्रू मेंबर म्हणून पिंकी माळी उपस्थित होत्या. त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांचं कुटुंब प्रभादेवीमध्ये आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका, सकाळी पिंकी माळी किती वाजता घरून निघाल्या होत्या आणि काय तुमच्याशी बोलून निघाल्या होत्या, काय सांगाल? माझं काल तिच्या बरोबर बोलणं झालं होतं कि पापा मैं अजित दादा पवार के साथ बारामती जाऊंगी और बारामती उनको ड्रॉप करके उसके बाद मैं नांदेड़ चली जाऊंगी. मग मी काय जास्त हे नाही केलं. अच्छा ठीक आहे, सुबह बात करेंगे करके एवढा लास्ट बोलणं झालं. आता तुम्हाला कोणी काही कळवलंय याच्याकडून? मला समाधान साहेबांचा फोन आला तेव्हा मी माहिती घेतली की अरे असं असं झालं, टीव्हीला बघ करून. तेव्हा मग मी टीव्ही लावल्यावर माहिती पडलं की असं झालं. किती वर्षापासून पिंकी माळी काम करत होत्या विमानात? 5 वर्षापासून करते. 5 वर्ष प्रायव्हेट चार्टेड फ्लाईट मध्ये असायची. राष्ट्रपती, मुख्यमंत्री हे सर्वांबरोबरच असायची. याच्या अगोदर कधी दादांसोबत त्यांनी प्रवास केला होता काही असं? लागोपाठ सतत. आज 4थी वेळ होती, ही 4थी टर्म आहे.
दादाशी बोलणं झालं. परवाच्या दिवशी दादाला बोलली की आपण पुरा महाराष्ट्र फिरता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती लक्ष नाही आहे. तर बोललं काय झालं? तर माझी मुलगी बोलली माझे पप्पा 35 वर्ष पक्षामध्ये काम करत होते. तर तुमचं तर बोलले कार्ड कुठे आहे तुमचं? तर कार्ड दिले. बोलले मी त्यांच्याशी बोलतो. तर मग जाधव साहेबांनी फोन लावून हे केला. तर मग मी गाडी चालवत होतो, बघितलं नाही. तर त्यांचा मेसेज बघितला की अजितदादा पवार बोलणार आहे DCM. तर मी त्यांना फोन केला. बोलले की तुमची मुलगी आणि दादा बारामतीला कुठलं तरी गाव बोलले, त्याच्यामध्ये प्रचाराला जिल्ह्याच्या ह्याच्यात गेलेले, आले की फोन लावून देतो. एवढंच बोलणं झालं. आणि तुमची शेवटची म्हणजे भेट कधी झाली होती? माझी शेवटची भेट इलेक्शनला झाली होती, मतदानाकरिता आलेली होती. ठाण्यावरून मतदानसाठी इकडे आलेली होती, ती शेवटची भेट. त्यानंतर नाही काय. He is given to Maharashtra. It's very unfortunate about his demise. The people of Maharashtra will miss him. Baramati. काय बोलावं तीच कळना. दादाची बातमी, मी बाथरूममध्ये आंघोळ करत होतो, सरांचा फोन आला. बापू म्हणले तुम्ही कुठे? म्हणले मी बाथरूममध्ये आंघोळ करतोय. ती म्हातारीने फोन आणला. ती म्हणली अहो फोन आलाय सरांचा. हो का? मी तसंच घेतला फोन घेतला. तर मला म्हणली तुम्ही काय करताय? म्हणलं आंघोळ करतोय. अहो म्हणली TV लावून बघा ना. म्हणली दादाचं मोठं बेकार झालं. अरे म्हणले काय झालं? हो का सत्य मला फोन बी आलाय तुम्हाला. हे बघा, हे बघा सरांचाच फोन आहे. तर म्हणले अहो बापू म्हणले